नमस्कार, जोडीदार रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मी आज बनवणार आहे अंडा कढी. त्याची रेसिपी तुम्हाला मी दाखवते. चला मग आपण सुरुवात करू. तर आपण अंडा कढी बनवणार आहोत कोल्हापुरी स्टाईलमध्ये. तर इथं मी 7 अंडे घेतलेले आहेत. लसूण, अद्रकचा थोडा तुकडा आहे, एक मोठ्या साईजचा कांदा आहे, एक टोमॅटो आहे आणि हळद आहे, लाल तिखट, कलरवालं मिरची पावडर आणि गरम मसाला आणि कस्तुरी मेथी, चवीपुरतं मीठ घेतलं. तर मी इथं 2 हिरवी मिरची घेतलेले. तर काय मी मसाले घेतलेले आहेत. हे 2 चम्मच खिसलेलं खोबरं आहे सुकं, बघू शकतात तुम्ही. हे आपण मसाले घेतलेले आहेत. तर आपण सगळ्यात पहिलं अंडे उकडून घेऊ. तर इथे मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. तर आपण आता अंडे टाकून घेऊ त्याच्यात. हे मी गावरान अंडे घेतलेले आहेत. त्याच्यात थोडंसं मीठ टाकून घेते. तर आपले अंडे उकडतात तोवर आपण मसाला तयार करून घेऊ. तर आपण पहिले सुके मसाले भाजून घेऊ. तर मी सर्वात पहिलं खोबरं भाजून घेते. तर खोबरं आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. तर खोबरं आपलं चांगलं भाजून झालेलं आहे. आपण आता काढून घेऊ त्याला. आपण टाकून घेऊ हे दगडी फूल म्हणतात त्याला, डाळवं, आणि हे मोठी विलायची, हिरवी इलायची एक आहे, थोडासा दालचिनीचा तुकडा आहे, 2-3 लवंगा आणि 2-3 मिरे आहेत. तर आपल्याला धने पण टाकून घ्यायचे. तर आपण चांगलं परतून घ्यायचं आहे. तर आपल्याला इथं खसखस, तीळ आणि जिरा आणि शहाजिरा हे पण टाकून घ्यायचं आहे. तर याला आपण आता काढून घेऊ. हे सुके मसाले भाजून झालेले आहेत. तेल टाकून घेऊ. आपल्याला टाकायचा एक कांदा. तर आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. तर आपला कांदा चांगला परतून झालाय. तर आपण याच्यात टाकू लसूण आणि आल्याचे तुकडे 2 आहेत छोटे छोटे. तर ही अंडा कढी खूप छान लागते आणि झटपट होणारी रेसिपी आहे. तर मी टाकण्याच्या 2 हिरवी मिरची आणि एक टोमॅटो. तर याला पण चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर आपला मसाला चांगला परतून झालेला आहे. तर आपल्याला हे पण आता मध्ये मिक्स करून टाकायचं आहे. तर आपण पहिलं टाकलं असताना तर काही मसाले करपले असते, म्हणून हे लास्टला टाकलेलं आहे. तर आपले मसाले चांगले भाजून झालेले आहेत. तर आपण गॅस बंद करू आणि थंड व्हायला ठेवू. मग आपल्याला हे पिसून घ्यायचं आहे. आपला मसाला थंड झालेला आहे. आपण याला आता पिसून घेऊ. तर मी अंडा कढीसाठी कढई ठेवलेली आहे, त्याच्यात तेल टाकून घेते. तर मी टाकणार 2 तेजपान. तर 1 चम्मच लाल तिखट आहे, 1 चम्मच कलरवालं, थोडंसं पाणी टाकून घेते. घ्यायचं आहे वाटण. तर आपल्याला थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे, छोटा अर्धा चम्मच. तर याला आपण थोड्या वेळासाठी झाकण लावून ठेवू. तर आपला मसाला चांगला शिजतोय. तर आपल्याला बीच मध्ये असंच एकदा दोनदा हलवून घ्यायचं आहे. आपला मसाला चांगला परतून झालेला आहे, तेल सुटलेलं आहे मसाल्याला. घ्यायचे उकडलेले अंडे, त्याला कट मारले. आपल्याला टाकून घ्यायचं आहे मीठ चवीपुरतं. 2 मिनिटासाठी याला झाकण लावून ठेवायचं आहे.
आपण बघूत आपला मसाला कुठपर्यंत आलाय. आपला मसाला चांगला शिजलेला आहे. तर झणझणीत कोल्हापुरी अंडा कढी. मसाला चांगला शिजलेला. आपल्याला टाकायचे गरम पाणी. मी गरम पाणी टाकून घेते. मस्त झाली आहे. तर मी याच्यात टाकून घेते गरम मसाला आणि कस्तुरी मेथी. आणि कोथिंबीर. तर आपली झणझणीत अंडा कढी तयार आहे. अंडा कढी इथं तयार आहे. तर आपण गॅस बंद करून घेऊ. तर आपली अंडा कढी इथं तयार आहे. मस्त झाली अंडा कढी. तर आपली झणझणीत कोल्हापुरी अंडा कढी तयार आहे. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूत आपण दुसऱ्या अशाच एका नवीन रेसिपीमध्ये.